श्री स्वामी समर्थ सर्वांना. भक्तांनो, आपण पहिल्या एका व्हिडिओमध्ये मुलगा ऐकत नाही त्यावर काही स्वामींचे उपाय पाहिले आहेत. आजही आपण त्याच विषयावर पार्ट 2 व्हिडिओ करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मुलं रागीट का होतात त्यावर स्वामींचे काही उपाय सांगितले जाणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मुलगा ऐकत नाही म्हणून शिक्षा देता? थांबा, आधी हे ऐका. तुमचाही मुलगा असा वागतो का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आई म्हणते, मी कितीही समजवलं तरी मुलगा ऐकत नाही. वडील म्हणतात, पूर्वीसारखा राहिलाच नाही. थोड्या थोड्या गोष्टींवर रागवतो, हट्टी झाला आहे. घरात रोज वाद, आईवडिलांच्या डोळ्यात चिंता आणि मुलाच्या मनात दडलेला राग. हा राग नेमका कुठून येतो? मुलगा खरंच हट्टी असतो का, की काहीतरी त्रास सहन करत असतो? पालक नकळत अशी चूक तर करत नाहीत ना, ज्यामुळे मुलगा दूर जातोय? जर पार्ट 1 मध्ये सांगितलेले उपाय तुम्ही पाहिले असतील तर आजचा पार्ट 2 खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत मुलगा रागीट का होतो, हट्टीपणामागचं आध्यात्मिक कारण आणि श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले खोल उपाय. आजचा हा व्हिडिओ फक्त उपाय सांगणारा नाही, तो आईवडिलांच्या मनाला आरसा दाखवणारा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही पालक असाल आणि तुमच्या घरात मुलगा ऐकत नसेल, सतत चिडचिड करत असेल, अभ्यास टाळत असेल, मोबाईलमध्ये हरवलेला असेल किंवा तुमच्याशी बोलणं बंद केलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कृपया हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज आपण श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले असे उपाय पाहणार आहोत, जे फक्त बाहेरचं वागणं नाही तर मुलाच्या मनातला राग शांत करतात. श्री स्वामी समर्थ सांगतात, मूल चुकत नाही, परिस्थिती त्यांना चुकवते. आज अनेक पालक रागाने, भीतीने तुलना करून मुलांना सुधरवण्याचा प्रयत्न करतात. पण स्वामी समर्थ सांगतात, मुलांना शिस्त नाही, समज हवी असते, आवाज नाही, आधार हवा असतो. या पार्ट 2 मध्ये तुम्हाला कळेल मुलगा अचानक रागीट का होतो, हट्टीपणामागचं आध्यात्मिक कारण, घरात नकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करते, आईची एक प्रार्थना मुलाचं आयुष्य कसं बदलते आणि असे उपाय जे 7 ते 21 दिवसांत बदल घडवू शकतात. हे उपाय फक्त ऐकायचे नाहीत, श्रद्धेने करायचे आहेत. म्हणून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा उपाय आईवडिलांसाठी फारच महत्त्वाचा आहे. जर तुमचं मन म्हणालं, हे शब्द माझ्यासाठीच आहेत, तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे. चला तर मग आज स्वामींच्या चरणी आपली चिंता ठेवूया आणि जाणून घेऊया. मुलगा ऐकत नाही, हट्टी आणि रागीट झाला असेल तर श्री स्वामी समर्थ काय उपाय सांगतात? पार्ट 2. श्री स्वामी समर्थांचा जय जयकार. उपाय पहिला, गुरुवार नारळ उपाय खूप प्रभावी. गुरुवारी सकाळी एक नारळ घ्या, त्यावर 7 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. तो नारळ स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि प्रार्थना करा, स्वामी माझ्या मुलाचा राग आणि हट्टीपणा दूर करा. हे उपाय 11 गुरुवार करा. उपाय दुसरा, मीठ पाणी उपाय.
रविवारी संध्याकाळी एका भांड्यात पाणी घ्या, त्यात चिमूटभर मीठ टाका. स्वामींचे नाव घ्या आणि ते पाणी घराच्या मुख्य दारात शिंपडा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते, मुलाचं वागणं शांत होतं. उपाय तिसरा, आईसाठी विशेष उपाय. आईने रोज झोपण्यापूर्वी मनातल्या मनात 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला शांत मन द्या. आईची प्रार्थना स्वामी कधीही नाकारत नाहीत. आता आपण पाहूया मुलगा रागीट आणि हट्टी का होतो. स्वामी समर्थ सांगतात, मुलाचं वागणं म्हणजे त्याच्या मनाचं प्रतिबिंब असतं. मुलगा रागीट होण्याची काही कारणे. घरात सतत वाद, ताणतणाव, आईवडिलांचा राग, मोबाईल, टीव्हीचा अतिरेक, मुलाला न ऐकून घेणं, नकारात्मक ऊर्जा. कधीकधी हे फक्त वागणं नसून घरातील नकारात्मक प्रभाव असतो. अशा परिस्थितीत पालकांनी काय टाळावे ते पाहूया. श्री स्वामी समर्थ पालकांना सांगतात, ओरडून बोलू नका. सतत आपल्या मुलाची तुलना इतरांशी करू नका. मारहाण टाळा. तू काहीच करणार नाहीस असे शब्द वापरू नका. शब्द जखम करतात, प्रेम उपचार करतं. आता काही पालकांचे प्रश्न असतील, हे सगळे उपाय केल्यानंतर सकारात्मक बदल कधी दिसेल? जर हे उपाय श्रद्धेने, सातत्याने, संयमाने केले तर 7 ते 21 दिवसांत मुलाचा राग कमी होईल, हट्टीपणा कमी होईल, संवाद वाढेल, घरात शांतता येईल. मुलगा वाईट नसतो, तो फक्त समजून घेण्याची वाट पाहत असतो. स्वामी समर्थ तुमच्या संयमाची परीक्षा घेतात, पण शेवटी कृपा नक्कीच करतात. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा इतर पालकांसाठी आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांचा जय जयकार. आपल्या चॅनलवरती तुम्ही पार्ट 1 पाहू शकता. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.